मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी आता खूपच रडत असतात. चैतन्य आणि कल्पना हे दोघेही आता तिला समजावत असतात. त्या अजिबात शांत बसत नाही. त्यांना प्रतिमाची खूप आठवण येत असते. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता जागं बाळा, पूर्ण आईंसाठी पाणी घेऊन ये. मग आता अस्मिता पटकन उठते आणि ओढणी सावरण्याच्या नादामध्ये सायलीलाच जाऊन धडकते. सायलीच्या हातात आता तेलाची किटली असते. सायलीच्या हातातून नकळतपणे ती किटलीसुद्धा खाली पडते. तिच्या साडीवर आता तेलच सांडतं. त्यामुळे सर्वजण तेथे धाव घेतात. मग आता कल्पना म्हणते, काय ग अस्मिता, तुला बघून चालता येत नाही का? मग आता अस्मिता म्हणते, मम्मा माझी काय चूक आहे यात? तीच समोरून आली आणि तीच मला धडकली. मग आता उगीच वाद नको म्हणून सुमन उठते आणि म्हणते, अगं सायली बाळा, तुला तर आता बसतासुद्धा येणार नाहीये. पटकन कापडसुद्धा आणायला हवं. तू एक काम कर, तू तन्वीच्या रूममध्ये जा आणि तू एखादा ड्रेस घाल तिचा. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि मग तिकडे जाते. सुमन आणि सायलीकडे प्रिया जरा रागातच पाहत असते. इकडे सायली ही प्रियाच्या रूममध्ये येते आणि तेथे काही ड्रेस मिळतोय का ते पाहत असते. त्याचवेळी तिचं लक्ष आता प्रतिमाच्या त्या साडीकडे जातं. तेव्हा सायली आता फोटोकडे पाहत साडीकडे देखील पाहत असते. ती अगदी भाऊक होते. ती साडी हातात घेते आणि उराशी कवटाळत तिला प्रतिमाचा आता भास होत असतो. तेव्हा ती म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही आहात ना, मग या ना. कारण पूर्ण आजीला त्याचबरोबर रविराज सरांना तुमची खरंच खूप गरज आहे. तुम्ही या, नाहीतर ते कोलमडून जातील. आहात ना, असं म्हणून सायली मनातल्या मनात आता प्रतिमाबरोबर बोलत असते. त्याच वेळी आता तिला भास होत असतो की आजूबाजूलाच इथे कुठेतरी प्रतिमा आहे. म्हणूनच ती आता सगळीकडे पाहत राहते. दुसरीकडे सर्वजण आता प्रतिमाच्या त्या फोटोकडे पाहत असतात. सर्वात जास्त दुःख रविराज त्याचबरोबर पूर्ण आजीला झालेलं असतं. तर प्रिया आणि नागराज हे दोघेही फक्त रडण्याचं नाटक करत असतात. ते रूममध्ये सायली आता प्रतिमाची साडी नेसते आणि समोर प्रतिमाच्या फोटोकडे पाहते. तिला त्या फोटोमध्ये आता ती जिवंत असल्याचा भास होत असतो. ती पुन्हा एकदा आजूबाजूला इकडे नागराज आता रविराजला म्हणतो, दादा तू वहिनीच्या फोटोला हार घालतोस ना? तेव्हा रविराज हो असं म्हणतो आणि हळूच फोटोसमोर जातो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला आता वेगळाच भास होत असतो. त्यावेळी प्रिया मात्र गालातल्या गालात पाहून आता नागराजकडे हसत असते. तर बाकी सर्वजण खरंच खूप दुःखी असतात. मग रविराज आता हार हातात घेतो. तो प्रतिमाच्या फोटोला घालणार असतो. तच आता तेथे सायली प्रतिमाची साडी नेसून येते. तेव्हा पूर्णा जिया तिच्याकडे पाहत प्रतिमा असं बोलतात. मग सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. रविराज देखील हार न घालता आता सायलीकडे पाहू लागतो. सर्वजण आता सायलीकडे पाहत असताना सर्वांना आता आश्चर्याचा धक्का बसतो. कारण ती प्रतिमाची साडी नेसून आलेली असते. त्याचबरोबर पूर्ण आजीला प्रतिमाचाच भास आता तिच्यामध्ये होत असतो. तेव्हा त्या म्हणतात, ये ना प्रतिमा, तू जिवंत आहेस बाळा, ये तू इकडे, मी म्हटलं होतं सर्वांना. असं म्हणून आता त्या तिला जवळ बोलवतात. तेव्हा सारखा सारखा सायलीमध्ये प्रतिमाचाच भास होत असल्यामुळे पूर्ण आजींना काहीच समजत नाही. त्या आता लगेच तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतात. आता घरातील सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत असतात. एकदा सायलीकडे पाहतात तर प्रतिमाच्या फोटोकडेही. तेव्हा मात्र नागराज आणि प्रियाला जरा जबर धक्काच बसतो. त्यावेळी आता प्रिया रागातच सायली असं म्हणते, मग आता काय ग, माझी आई गेली तर आम्ही इथे दुःखात आहोत आणि तू निर्लज्जासारखी तिचीच साडी नेसून आली, तुला काही वाटत नाही का? असं म्हणून ती सायलीचा अपमान करते. त्यावेळी आत्ताच्या आता माझ्या आईची साडी काढून ठेव, नाही तर असं म्हणून प्रिया आता सायलीवर हात उगारणार असते. परंतु तोच हात आता पूर्णाजी जोरात पकडतात आणि झिडकारतात. म्हणतात की तू एकदम शांत बस, असं म्हणून त्या तिला आता खूपच बोलतात आणि म्हणतात की आज ह्या सायलीमुळे का होईना प्रतिमा जिवंत असल्याचा मला भास होत आहे. त्यावेळी आता पूर्णाजी प्रतिमाच्या फोटोकडे पाहत सायलीला निहाळत असतात. सायली सेम टू सेम पूर्णाजींना अगदी प्रतिमासारखी हुबेहूब दिसत असते. त्यामुळे आता त्या खूपच इमोशनल होतात आणि सर्वांना सांगतात की आपण प्रतिमाच्या फोटोला हार नको घालूयात. असं म्हटल्याबरोबरच इकडे प्रियाला आणि नागराजला मोठा जबर धक्काच बसतो. तर बाकी सर्वजण खूपच इमोशनल होऊन पूर्ण आजीकडे पाहतात. तर रविराजला काही सुचत नाही काय करावं. तो फक्त हार घेऊन हातात तसाच उभा राहतो आणि पूर्ण आजींकडे जातो.
मग आता प्रियाला असं वाटतं की आपला प्लॅन फेल होतो की काय, म्हणूनच ती आता मनातल्या मनात म्हणते की ये म्हातारे, अगं या प्रतिमाची डेड बॉडी मिळवण्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत घेतलीये आणि तू हिच्या फोटोला हार घालायचं नाही का म्हणतीये, असं म्हणून ती खूपच रागात आता पूर्णाजींकडे पाहत असते. घरातील कुणी काहीही बोलत नाही, कारण पूर्णाजी या प्रतिमाच्या बाबतीत किती इमोशनल आणि सिरियस आहे हे सर्वांना माहीतच असतं. त्यावेळी माझी प्रतिमा असं म्हणून अगदी डोळे भरून त्या पुन्हा एकदा सायलीकडे पाहतात. त्यांना सारखा असाच भास होत असतो की ही माझी प्रतिमाच आहे आणि माझी प्रतिमा जिवंत आहे. त्यानंतर आता प्रतिमा पूर्णाजींकडे पाहत असते, तर पूर्णाजी प्रतिमाकडे, दोघीही एकमेकींकडे अगदी हसूनच पाहत असतात. तर घरातील सर्वांना पूर्णाजींच्या या चेहऱ्यावरील आनंद पाहून जरा बरं वाटतं, कारण सायलीच्या रूपाने का होईना पण प्रतिमाचा भास या घरात होतोय हीच गोष्ट सर्वांसाठी महत्त्वाची असते. मग आता पूर्णाजी म्हणतात, रविराज, आपल्याला कोणत्याही रूपाने का होईना परंतु प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय, त्यामुळे प्लीज आपण प्रतिमाच्या फोटोला आता हार नको घालूयात. आता सायलीला देखील खूपच आनंद झालेला असतो, कारण तिच्यामध्ये प्रतिमाचा भास होतोय ही गोष्ट तिच्यासाठी सुखावणारी असते. पूर्णाजी या तिच्या बाबतीत खूपच इमोशनल झालेल्या असतात. पुढे आता पूर्णाजी सर्वांना म्हणतात, आपण तिच्या फोटोला कधीच हार घालू नये, म्हणून हे संकेत तर माझी प्रतिमा देत नसेल ना, कारण प्रतिमा आपल्यासाठी नेहमी जिवंत राहणार आहे रविराज. तेव्हा रविराज आता त्या हाराकडे पाहतच राहतो. तो गोंधळलेला असतो, त्यालाच काही सुचत नाही काय करावं. घरातील सर्वांना पूर्णाजीचं हे म्हणणं पटलेलं असतं. प्रिया आणि नागराज हे दोघेही आता मनातल्या मनात खूपच चिडतात, कारण त्या दोघांनी प्रतिमाची बॉडी मिळवण्यासाठी एवढा खटाटोप केलेला असतो आणि सगळं काही जुळवून आणलेलं असतं. तरीही पूर्णाजीने सर्व प्लॅनवर पाणी फिरवलं असं दोघांना वाटतं. आपली प्रतिमा जिवंत आहे हा भास देखील आता रविराजला होतो. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात. तर सायली आता रविराजकडे पाहतच राहते, कारण तिलाही आनंदच होतो, ती खुश होते, कारण तिच्यामध्ये थोडं का होईना प्रतिमाचा भास होतोय आणि ही गोष्ट सर्वांना जाणवतीये. असं काहीतरी आमच्या दोघींचं बॉन्डिंग आहे, नातं आहे, मग दोघींना पुन्हा एकत्र जोडते असं सायलीला वाटत असतं. आता सर्वजण प्रतिमाच्या फोटोकडे पाहतात. सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. काही वेळानंतर आता नागराज म्हणतो की दादा, जर हार नाही घातला तर मग कसं होणार. त्यावेळी रविराज रागातच म्हणतो की काहीही बिघडणार नाही जर हार नाही घातला तर, कारण भावनांना कधीही मृत्यू नसतो. तेव्हा आता प्रिया आणि नागराजला खूप मोठा धक्का बसतो. त्या दोघांच्या चांगल्यात सर्वांनी मुसक्या आवळलेल्या असतात. त्यावेळी रविराज पुढे सर्वांना सांगतो की आजपर्यंत आपण प्रतिमाच्या सर्व भावनांना अगदी मनामध्ये जपून ठेवलं होतं, इथून पुढेही तसंच तिच्या भावनांचा आदर करू आणि असेच काही क्षण जपून ठेवू. त्यामुळे इथून पुढे कुणीही प्रतिमाच्या फोटोला कधीही आयुष्यात हार घालणार नाही अशी तंबीस तो सर्वांना देतो. तेव्हा पूर्णाजी, सायली, त्याचबरोबर अर्जुन, कल्पना आणि सुमनला, त्याचबरोबर चैतन्याला खूपच आनंद होतो. तेव्हा सर्वजण रविराजच्या या निर्णयावर खुश होतात, परंतु प्रिया रागातच सायली पूर्णाजीकडे पाहत असते. त्यावेळी अस्मिता आता रागातच आणि मनातल्या मनात म्हणते, झालं, सगळं काही बिघडलं, कारण सायलीने इथे येऊन देखील भंपक दिखावा केलाच आहे, सगळं इथे येऊन बिघडवून टाकलं तिने, असं म्हणून रागातच ती देखील सायलीकडे पाहत असते. त्यानंतर रविराज सारखाच प्रतिमाच्या फोटोकडे पाहत असतो. आता त्याला आठवतं की प्रतिमा काम करून एकदा थकली होती, तेव्हा ती अगदी शांतपणे बसली होती. मग मी तिच्यासाठी पाणी आणि कॉफी आणली होती आणि गरम होत होतं म्हणून मी तिच्यासाठी वारासुद्धा घालत होतो. त्याला आता तिच्याबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात. त्यानंतर सर्वजण अगदी शांत बसलेले असतात, प्रतिमाची आपापली आठवण काढत असतात. त्याचवेळी चैतन्य म्हणतो, रविराज सर, आता आम्ही निघू का. तेव्हा रविराज आता ठीक आहे असं म्हणतो. मग आता कल्पना देखील म्हणते, आम्ही देखील निघतो हा रविराज भाऊजी, तुम्ही अजिबात एकटं वाटून घेऊ नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत, तुम्हाला काही हवं असेल, काही वाटलं तर लगेच कॉल करा.
तेव्हा आता चला पूर्णा आई असं आता कल्पना म्हणते. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, नाही, माझ्या प्रतिमाचा वावर जेथे होता तेथे मला थांबायचंय, मला ते क्षण जगायचे आहेत आणि तिच्या आठवणीत जरा रमायचंय. मग आता ठीक आहे असं कल्पना म्हणते. तेव्हा अर्जुन विचारतो, पण पूर्णा आजी, अगं तुझे गोळ्या औषधे त्याचं काय करायचं? मग आता सायली म्हणते, त्यासाठी मी इथे थांबते, तुम्ही नका काळजी करू. आता प्रियाला खूपच राग येतो. तेव्हा ती म्हणते, काही नको, तू थांबूच नको अजिबात, कारण पूर्णाजींची काळजी घेण्यासाठी मी माझीच समर्थ आहे. मग आता सायली एकदम शांतपणे म्हणते, हे बघ प्रिया, अगं पूर्णाजींची डायबिटीसची गोळी असते, त्यांना झोपताना त्या गोळ्या द्याव्या लागतात, पण तर त्यांना झोपताना जरा ठसका लागला तर त्याकडेही लक्ष ठेवावं लागतं आणि कोमट पाणीही द्यावं लागतं. अजून खूप अशा काही गोष्टी असतात त्या कराव्या लागतात. तुला नाही गजमणार, तुझी मनस्थिती नाही आत्ता तशी. तेव्हा रविराजला सायलीच्या बोलण्यातून पुन्हा एकदा प्रतिमाचाच भास होतो. तेव्हा तो म्हणतोच की, पूर्णाई, तुम्हाला आठवतंय का, तुम्ही एकदा जेव्हा एकट्याच घरी होत्या तेव्हा प्रतिमाने असाच आग्रह केला होता. मला म्हणाली होती की तुम्ही तिकडे त्यांच्याबरोबर जाऊन राहा आणि आता सायली ज्या गोष्टी बोलली आहेत ना, त्याच सर्व गोष्टींची आठवण देखील करून दिली होती. त्यावेळी आता सर्वजण पुन्हा एकदा सायलीकडे पाहतात. तर आता पूर्णा आजी म्हणतात, हो, मला सगळं काही अगदी आठवतंय, कारण मला काय हवं नको ते फक्त माझ्या प्रतिमाला माहीत असायचं, कारण माझी प्रतिमा तेवढी गुणाचीच होती, असं म्हणून पूर्णा आजी प्रतिमाचं कौतुक करत असतात. ती कल्पना म्हणते, आणि आता सगळं काही सायलीला माहीत असतं. तेव्हा अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो. तर सायली देखील अर्जुनकडे पाहता नागराजला खूपच राग येतो. तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो, ही सायली प्रतिमाची मुलगी असल्याच्या खाणाखुणा सारखी सारखी का दाखवतीये, कळतच नाहीये, असं म्हणून तो खूपच चिडतो आणि रागात तिच्याकडे पाहतो. तेव्हा रविराज आता सायलीला म्हणतो, तू एवढी सेम टू सेम प्रतिमासारखी कशी ग? दोन व्यक्तींचा आणि एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या स्वभाव आणि सगळंच काही एवढं कसं मिळतं जुळतं असू शकतं? रविराजने असं म्हटल्याबरोबर प्रियाला घामच फुटतो. ती आता मनातल्या मनात म्हणते की या दोन व्यक्तींचा खूप जवळचा संबंध आहे आणि जर तुला हे समजलं तर माझी वाट लागेल. आता प्रतिमा मेल्याचं नाटक मला काहीतरी करावं लागेल, असं प्रिया म्हणते. अगं सायली बाळा, तू इथेच थांब आमच्यासोबत, असं रविराज म्हणतो. आता प्रियाला खूपच राग येतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मला माहीत आहे नागराज काका आहे तुझ्यासोबत सिनियर, परंतु मी थांबतो तुझ्यासोबत आजच्या दिवस. तेव्हा ठीक आहे असं रविराज म्हणतो. सायली अर्जुनकडे पाहतच राहते. मग आता अस्मिताला प्रिया म्हणते, मला सोबत म्हणून तू राहतेस का अस्मिता आजच्या दिवस इथे? त्यावेळी ठीक आहे असं अस्मिता म्हणते. तेव्हा चला मग आम्ही निघतो, असं म्हणून कल्पना आता अश्विनला म्हणते, चल बाळा आपण दोघी घरी जाऊयात. तेव्हा ठीक आहे असं अश्विन म्हणतो. सुमन म्हणते, बरं झालं तुम्ही इथे थांबलात, नाहीतर तुम्ही सर्वजण गेला असता तर आम्हाला घर हे खायला उठलं असतं. मी किचनमध्ये जाते, सर्वांसाठी काहीतरी बनवते, असं आता सुमन म्हणते. त्यावेळी सायली म्हणते, सुमन काकी तुम्ही खूप थकला आहात, तुम्ही राहू द्यात, मी बनवते सर्वांसाठी काहीतरी, असं म्हणून आता ती लगेच किचनमध्ये जाते. अर्जुन खूपच प्रेमाने सायलीकडे पाहत असतो की सर्वांची ती किती मनापासून काळजी घेते. सायली आता किचनमध्ये गेल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी करत असते. त्याचवेळी आता सायलीला सारखा सारखा भास होत असतो. तिच्या कानावर सारखे ते शब्द पडत असतात की आई मला लाडू पाहिजे आत्ताच्या आत्ता, असं म्हणून ती आता हट्ट करत असते. लहानपणीची तन्वी ही प्रतिमाकडे लाडू मागत असते आणि हट्ट करत असते. त्याचवेळी सायलीला आता ते शब्द सारखे कानावर पडल्यामुळे त्रास होऊ लागतो आणि ती डोळे बंद करूनच घेते. त्याचवेळी अर्जुन तेथे येतो आणि सायलीकडे पाहत राहतो. सायली चक्कर येऊन आता खाली पडणार असते तर अर्जुन खूपच घाबरतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली सर्वांसाठी जेवण बनवते आणि सर्वांना आग्रहाने खायला सांगते, परंतु रविराज आता खातच नाही, म्हणून आता ती त्याच्या समोरच बसते. मी म्हणते, अन्नावर ना राग काढायचा असतो ना दुःख, तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची अशी हेळसांड केली तर प्रतिमा आत्यांना अजिबात आवडणार नाही. त्यावेळी आता प्रतिमाचेच हे शब्द पुन्हा एकदा रविराजला आठवतात. सायली आता तेथे रविराज समोर बसते आणि त्याला घास भरवते. तेव्हा आता सर्वांनाच जरा धक्का बसतो, कारण रविराजने सायलीच्या हातून खाल्लेलं असतं. मग आता प्रियाचा मात्र जळफळाट होतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब